पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बडोदा जवळ आहे का ते? नाही म्हणजे तुमचे दिवस भरात आले आहेत आणि कसं बाई होणार आता सगळं? आता मी आपलं यांना अगदी तोंड वर करून सांगितलं की यशोदाबाईनी आहे तिथे, माझी काही काळजी करू नका आणि तुम्ही आता घाबरवू नका मला. अहो नाही होता ही घाबरवते कसली? आणि मी आहेच की, मी कुठे जाते तेव्हा? पण काय? मी ही अशी अशी म्हणजे? अशी म्हणजे तो शब्द उच्चारतानाही जीवाला डागण्या पडतायत. अशी म्हणजे वांज. काही काय बोलताय यशोदाबाईनी? आणि भरल्या घरात कशासाठी असं बोलताय? मलाही नव्हताच उच्चारायचा हा शब्द ताई, पण बाहेर या शब्दाने उल्लेखतात मला. कृष्णाला घेऊन देवळात गेले होते ना, तर तिथे बोलत होते ना बायका. काय बोलत होत्या? काय म्हणत होत्या? त्या म्हणत होत्या की सत्यभामाबाई हे कसं चालवून घेतात, एक वांजेच्या हाती आपल्या मुलीला सोपवणं. तेही दुसऱ्या खेपेस दिवस गेले असताना. वहिनी, लोकांचं काय? त्यांना तोंड दिलंय, ते 10 तोंडांनी बोलणारच. आपण कशाला लक्ष द्यावं त्यांच्याकडे? आपल्या घरात तुम्हाला कधीही कोणी काही बोललंय का? तोंडावर स्पष्ट नाही बोललं, पण गोपिका काकूंना नाहीच ना आवडत. अहो, जुन्या विचारांच्या बायका आहेत त्या, त्यांना नाहीच कळायचं हे सगळं. तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. हे बघा, मला जर काही झालं तर मला फक्त तुमचा आधार आहे एवढं लक्षात ठेवा. तुम्हीच जर असे हातपाय गाळलेत तर कसं चालेल? मला वचन द्या, जन्माला आल्यानंतर माझ्या बाळाला सगळ्यात आधी तुम्ही हातात घ्याल. ताई अहो, मला वचन द्या. वहिनी, यशोदा वहिनी. ताई काय हो? अहो ताई काय झालं? वहिनी, कळा वाढल्या. तुम्ही इथे या, इथे या, बसा बसा इथे. नाही सहन होतंय मला आता. शांत बसा बसा. सावकाश सावकाश. किती आहे ते? झोपली आहे, आमच्या खोलीत झोपली. मी गरम गरम पाणी आणते, थांबा. आणते, लगेच गरम पाणी आणते प्यायला. ताई आले हा मी. हे घ्या, हे घ्या, कोमट पाणी आणलंय. हे घ्या. थांबा थांबा, आधी सावकाश नीट बसा बरं. पाय पाय वर घ्या. हा, सावकाश 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 सावकाश. शांत शांत, सगळं नीट होणार. शांत. हे घ्या, हे घ्या, कोमट पाणी प्या. हे घ्या, सावकाश सावकाश. हे गेले तर सुनीला बोलवायला. हा, ते येतीलच. ताई, जानकी काकूंना बोलवायचं का? नको, मी काय पहिले करीन आहे का आता? उगाच रात्रीच्या बेवयस्कर बायकांना त्रास कर. ताई, तुम्ही, अरे देवा. यशोदा, हे आले बहुतेक, आले. काय हो, काय झालं? सुईणबाई बाळणपणासाठी दुसरीकडे गेल्यात. त्यांच्या घरचे म्हणाले 1.5 तास लागेल त्यांना. अरे देवा, इतका वेळ? अहो ताईंना कधीच्या कळा सुरू झाल्यात, आता काय करायचं? शांत हो तू. मी निरोप दिलाय लगोलग त्यांना इथे पाठवा म्हणून. तुम्ही एक काम करा, तुम्ही असेच परत जा आणि जानकी काकूंना घेऊन या. अगं वेडी आहेस का तू? काकू आत्ता इथे येऊन काय करणार आहेत? अहो असं काय करता? सोबतीला अजून एखादं बाई माणूस असलेलं बरं नाही का? काय झालं, काय वेळ आली, मला बाई एकटीला बर तू शांत हो आधी. या अशा भेदरलेल्या अवस्थेत त्यांच्या समोर गेली तर काय वाटेल त्यांना?
तू जा तिथे बैस शांतपणे, मी काकूंना बोलवून येतो. हा हो लवकर जा. ताई 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 सुईणबाई त्या येत आहेत. हा येत आहेत. त्या म्हणाला त्यांना की तुम्ही पुढे व्हा म्हणून. हा येत आहेत येत आहेत. ताई तोवर मी आहे ना सगळी तयारी करून ठेवते. गरम पाणी ठेवलंय मी करायला. मी पटकन चिंध तयार करून ठेवते. तुमची एखादी जुनी साडी हा ठीक आहे ताई. शांत व्हा हो. सगळं ठीक होणार आहे. हा थांबा ताई. ही चिंधी इथे ठेवली आहे. ताई ताई शांत व्हा. शांत व्हा. शांत. सगळं ठीक होणार आहे. तुम्ही श्रीकृष्णाचा जप करा बरं. कृष्णाचा जप करा. आले मी. जानकी का परमेश्वरा, लेकराची लवकर सुटका कर रे. मोठा श्वास घे आणि आता हळूहळू सोड. शांत शांत. आले आले आले. हळू हळू लेकरा. थोडा झुकल दे. आता जोरात जोर लाव. लाव. थोडी गरम पाणी द्या. जोर लाव. थोडासा. हे घ्या. धीर धरा धीर धरा धीर धरा. आता का नाही शेवटचं आहे. हा धीर धर भामे. धीर धर. थोडी कळ सोसत नाही. लावा जोर. हा 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 अजून अजून. हो घे. मोठा श्वास घे. हा अजून अजून. लावा जोर. भामाबाई मुलगा झाला. झाली ग. सुटका झाली लेकराची. ताई उठा. सावकाश. गरम गरम दूध आणले ते पिऊन घ्या. सख्खी बहीण असती तर तिने केलं नसतं. इतक्या मायेने केलं तुम्ही सगळं. ताई माझे पण हातपाय गळून गेले होते. हा सगळं नीट निभावलं म्हणून बरं. नवस केला मी देवाला. सगळ्यातून सुखरूप सुटका होऊ दे. बाळाला घेऊन पर्वतीला येईन आणि गजाननाच्या पायावर घालेन. बघा काही सुद्धा वेडवाकड झालं नाही. पडलं ना पार सगळं सुखरूप. उगाच काहीतरी मनात धरून बसला होता. आता फक्त एकच प्रार्थना आहे देवाजवळ. या बाळाचा पायगुण चांगला ठरो आणि आता तुमच्या पदरी एक बाळ येऊ. मी नवस बोलणार आहे तसा देवाजवळ. आणि तो एकदा पूर्ण झाला ना की आपण दोघी मिळून तो नवस फेडू. काय कोण हसते? कोण हसते? जोजो आली का? फार त्रास झाला का ग भामी? ऐक
हो, बाईच्या जातीला बाळंकळांचा कसला त्रास, तेवढा तर व्हायचाच. हो हो काय काय झालं? जन्म देणं सोपं आहे का? आपल्या या बाळाने जन्माला येण्या अगोदरच किती सहन केलंय नाही. बापाचा तुरुंगवास, घरादारावरचे नजरांचे आणि वाघबाणांचे हल्ले, बरं परतल्यावरही मी हा असा कामातच. आणि जन्म तर अशा अटीतटीच्या परिस्थितीत झालाय आपला, होय की नाही? त्याने आत्ताच सगळं हलाहल पचवलंय असं वाटतं. याचं नाव आपण विश्वनाथ ठेवूया. किती या जाहिराती, ह्यांची वाचलात लावून पिट्ट्या पडला माझा. गुरुजी हे बघा, ही बघा कसली जाहिरात आहे. पंचांच्या दुकानाची. पंचा ही काय जाहिरात करण्याची गोष्ट आहे? दीनानाथा, बाबा रे शांत हो. हा असला त्रागा तुला शोभत नाही आणि करून काही उपयोगही नाही. या जाहिरातीवरच आपला सारा डोलारा उभा आहे, हे लक्षात ठेव म्हणजे झाले. आपटे हे जरा वाचता का? गुरुजी गुरुजी हे बघा काय काय? अहो, निबंध मालेपासून प्रेरणा घेऊन शास्त्री बुवांचे स्नेही आणि चित्रशाळेचे व्यवस्थापक वासू काका जोशी यांनी निबंध चंद्रिका नावाचे मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यात चकित होण्यासारखं काय? शास्त्री बुवांच्या लेखनाचा वारसा कोणीतरी पुढे नेतंय, चांगली गोष्ट आहे की. नाही, वारशाचं ठीक आहे, पण धारिष्ठे पहा ना. अहो, कालपर्यंत हे आपल्याच आर्यभूषण मध्ये येत होते आणि आता दुसरा संसार मांडू पाहत आहे. आणि त्याची जाहिरात पण आपणच करावी असा आग्रह आहे. अहो, हे मग आपल्या केसरीचं यशच म्हणायला हवं की. आपल्यातून फुटलेली मंडळी आपल्याकडे जाहिरात करू इच्छितात, हे आपलं यशच नव्हे का? माझे ऐका, जाहिराती आल्यात ना, छापून टाका. नाही, मला हे काही पटत नाहीये. अहो, उद्या जर का ते मासिकात काही वेडवाकडं लिहिलं गेलं, छापलं गेलं, तर लोक आपल्याकडेच बोट दाखवतील ना की आपण जाहिरात छापली म्हणून मासिक घेतलं म्हणून. मग काय करावं म्हणता? मला वाटतं आपण केसरीमध्ये जाहीर करायला हवं की केसरीकारांचा या मासिकाशी कुठलाही संबंध नाही. त्यामुळे उद्या जर का काही वावगं झालं तर त्याचं खापर आपल्या डोक्यावर नको. असं म्हणता? बर, छापून टाका. टिळक, आगरकर किंवा त्यांच्या मित्रांचा या मासिकाशी काही एक संबंध नाही. झालं, आता खुश? खुश? खुश काय खुश? अहो, यात मी खुश होण्यासारखं काय? नाही, दूध पिताना तोंड भाजलं तर ताकही फुंकून प्यायची जनरीत आहेच ना. ते बळवंतराव, त्या गजऱ्यांच्या वाड्याचं काय झालं? कागदपत्र आली का त्यांची? नाही म्हणजे ते आल्याशिवाय आपल्याला पुढचं काही काम करता येत नाहीये. गद्रे आज पुण्यात यायचे, त्यांची भेट घेऊया आणि बघूया काय म्हणतायत. ठीक आहे, मी जरा बाहेर जाऊन येतो. काय हो बळवंतराव, आगरकर असे घाईघाईत कुठे निघून गेले? काही माहिती नाही हो, काही खासगी काम असेल. तुम्हाला माहित नाही? अहो, तुमचे सन्मित्र ना ते, तरीही तुम्हाला सांगून नाही गेले. कसं आहे आपटे, आगरकर माझे मित्र आहेत, माझी धर्मपत्नी नव्हे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांनी मला सांगूनच करावी असं काही बंधन नव्हे म्हटलं. अहो ताई, हा, थांबा. काय काय तुम्ही? आल्या काकू आपल्या. तरी अहो. आम्ही म्हटलं अजून आली कशी नाही यशोदा काकू. हे घ्या. हे काय? शरीराला शेक बसेल इतपत पाणी गरम असावं, त्याचा दाह होता कामा नये. होय का?
बरं झालं हो तुम्ही सांगितलं, मला ते ठाऊकच नव्हतं. नाही का आईला माहितीच नाही काही. अहो वहिनी, आता ही काही पहिली वेळ आहे का माझी? आणि 3 महिने झाले आता. इतकं गरम पाणी सोसवतं बाळाला. नाहीच मुळी. जी व्यक्ती बाळाला पहिल्या हातात घेते ना त्याची प्रकृती बाळ उचलतं. त्यामुळे मला जे गरम लागणार ना ते त्याला गरम लागणार. हे सगळं कुठून ऐकून येत आहो तुम्ही? हा, विचारा काकूंना, कुठून ऐकून येते काकू हे सगळं? ऐकायला कशाला पाहिजे, मला माहिती हो सगळं. बरं ताई, ते पाणी निवळेल, मी पाणी ओतून घेते, तुम्ही पाठीला पीठ सोडून घ्या. बर, मला सांगा, हे एवढं पाणी सोसेल का त्याला? ताई, अहो कुठे काय, मी फक्त काकूला एवढंच विचारते की एवढं गरम पाणी अहो, ताई, काय चाललंय तुमचं? अगं बाई, रागवली वाटतं यशोदा काकू. हो, रागवली. काय हो, इतपत चालेल? इतपत सोसेल का? सांगा ना मला. वा, काय करते बघ काकू मस्त. नाही, सांगा ना मला, इतपत चालेल का? काय चाललंय दोघींचा? बाई 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 बाई, काय हा पोरकटपणा? अगं भामे, मांडीवर बाळ आहे ना, आंघोळ घालायला म्हणून घेतले, ते जायला बाजूला. दोघींचा काय हा पोर खेळ चालू आहे? अहो नाही, ते काकू, ते पाणी कितपत गरम. हो काकू, काही नाही, मी फक्त बहिणींना विचारत होते की एवढं गरम पाणी झेपेल. काय चाललंय तुझं हे? अशी मस्करी घे. अगं यशोदे, तू तरी सांग तिला. तुम्ही सांगा ना. अगं काय चाललंय यशोदे तुझं? काय करताय तुम्ही दोघी पोरी? वाड शिबाई, हे काय काय शब्द इतके त्रास देतात ना. काय लिहिलंय हे? वाडम. यशोदे, बाकी तू नशीबवान हो. तुला नीट वाचता येत नाही म्हणून तुझा नवरा तुला मारझोड तरी करत नाही. नाही तर त्या आनंदीबाईचं बघ. आनंदीबाई कोण हो? अगो, बाई असून ती डॉक्टरीन होईल आता. आहेस कुठे? डॉक्टरीन आणि एक स्त्री. काहीतरी ऐकावं ते नवलच बाई. काय सांगता काकू? हे कसं जमलं असेल? नाही म्हणजे डॉक्टर बनायचं म्हणजे केवढी मोठी मोठी पुस्तकं वाचावी लागली असतील. बापरे, मला तर कल्पनाच नाही करवत बाई. हो तर, एवढी मोठाली मोठाली पुस्तकं वाचायला लागतात. डॉक्टर होणं सोपं काम नाहीये. मी तर ऐकलंय तिचा नवरा भलताच खाष्टय. मारून झोडून तिला अभ्यास करायला लावतो. अगं बाई, हो, मारझोड करून? मग हा असा जाच नाही ऐकला बाई मी कधी. नाही म्हणजे आमचे हे आहे तसे कडक पंतोजी, पण ते तेवढ्या पुरतच. असा जाच नाही केला बाई कधी त्यांनी. पण काकू, काही असलं तरी एखादी स्त्री एवढी विलायतेत जाऊन डॉक्टर होते, इतकी शिकते, हे कौतुकाचंच की नाही? हो ना. बघा तुम्ही, तिच्या रूपाने भविष्यात अशा अनेक आनंदीबाई तयार होतील आणि कितीतरी मुलींचं नशीब पालटेल. बघा. अहो ताई, पण या आनंदीबाईंसारखा नवरा एखादीलाच मिळतो. बाकीच्यांना काय मान्य असेल हे? नाही म्हणजे असं आपल्या पत्नीला एकटीला विलायतेत शिकायला पाठवणं म्हणजे हे असं कोण करेल? खरंच बाई, किती नवरे आपल्या बायकांना अशी परवानगी देतील हो? असं विलायतेत जाऊन शिकण्याची परवानगी, मडमांमध्ये राहण्याची परवानगी. हो, कित्येक जण तर आपल्या बायकोला माजघराच्या बाहेर पाऊल देखील ठेवू देत नाही. ते कसली परवानगी देत आहेत ह्या अशा प्रकाराला? हेच चुकतं आपल्या बायकांचं. कशाला हवी नवऱ्याची संमती? अगो, शिक्षणासारखी गोष्ट मनाने करता येऊ नये म्हणजे तर हद्दच झाली बघ. मी तर म्हणते या नवरे मंडळींना विचारूच नाही. विचारलं तर आधी नकार घंटा वाजवतील, मग उपकार केल्यासारखं होकार देतील. अहो, काही काय बोलताय काकू? नवऱ्याची संमती घ्यायला नको काही करताना? आणि मग असं वेगळंच राहायचं, स्वतंत्र जगायचं, तर मग संसार थाटायचा तरी कशाला? संसार म्हणजे रथ म्हणतो ना आपण. रथाची दोन्ही चाकं तितकीच महत्वाची. एक चाक दुसऱ्या चाकाला विचारतं का? अरे बाबा, मी पुढे जाऊ की कसं? काही काय बोलताय तुम्ही? आणि दाखला तरी काय अगदी शोधून काढलाय? दाखल्याचं सोड,
भामे मुद्दा बरोबर आहे की नाही बोल. आपण बायकांनी पिढ्यान पिढ्या 4 भिंतीत चूल मूल रांधावाडा उष्टीकाडा करण्यातच काढली. पण भामे आता सगळं हळूहळू बदलेल बघ. पोरी बाळी शिकतील, पुरुषांच्या बरोबरीला येतील आणि मोकळा श्वास घेतील. हे बाकी खरं हो. पोरीबाळींना थोडंसं स्वातंत्र्य मिळायला हवंच.